अगदी आज आता जायलाच पाहिजे का? कुसुम, ते तुझ्याकडे आशीर्वाद मागतायत, गेलंच पाहिजे का म्हणून काय विचारतेस? नाही, मला काय वाटतं की कुसुम आत्या, नाही म्हणजे हे मला असं वाटतंय की आता लग्नाचा वाढदिवस आहे तर तो काय घरी सुद्धा साजरा होऊ शकतो ना. कुसुम, एकतर ते इतक्या दिवसांनी दोघंच बाहेर पडतायत, जाऊ दे ना त्यांना. नाही पण मी काय म्हणतेय की आता काहीही म्हणू नकोस, निघू दे त्यांना. मग मला दृष्ट तरी काढू दे. दृष्ट वगैरे सगळं हे आल्यावर काढतात ना. मला आत्ताच काढायची. चलो बाजूला. अहो काढू दे ना, दृष्टच काढतायत ना, केव्हाही काढली तरी चालते. ठीक आहे, काढ. आणि लग्नाच्या वाढदिवशी असं दोघांनी कुठे बाहेर जायची शेवटची वेळ. काय म्हणजे पुढच्या वेळी तिघांनी जायला हवं. म्हणजे प्रिया आत्याला दृष्ट काढता येईल ना. प्रिया आत्या नाही म्हणणार, हे बाळ मुन्ना आत्या म्हणणार. काय रे, बाळाला मुन्ना म्हणायचा. तू बाळच आहेस ना. मी बाळ नाहीये, ते नवीन बाळ येईल ना त्याला मुन्ना म्हणायचं. बरोबर आहे की हाँ पूनम का हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. मग काय प्लॅनिंग आहे आजचं? प्लॅनिंग आधी अरे लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या, का विसरलास? कम ऑन पूनम काकू. दे शुभ्राला दे, तिच्याशी बोलते. हाँ देतो. पूनम का. हॅलो. हॅलो शुभ्रा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अगं तू तरी सांग, आज काय प्लॅनिंग आहे? खरंच पूनम काकू काहीच ठरलं नाहीये, बहुतेक काहीतरी सरप्राईज आहे. तसं असेल तर चांगलंच आहे. ॲक्च्युली यायचं होतं मला, पण खूप काम आहेत ग आज. नंतर चक्कर टाकेन कधीतरी. नक्की या. हो चल ठेवू. बाय बाय. कोणाचा फोन? अगं मी केला होता आधी शुभ्राला, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. मी कशी विसरेन. हा दिवस आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे नाही माझ्यासाठी. लेखा अगं आनंद झाला मला, नाही निदान आणखी कोणाला तरी शुभेच्छा मिळतात. पण मी देते स्वतःला शुभेच्छा दे, आणि तू पण दे ना. म्हण ना, अभिनंदन, कॉंग्रॅट्स सुलेखा. आज स्मृती दिन ना माझ्या प्रेमाचं. कसा विसरेन. काय झालं साहेब? आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जायचंय. याला पण बरोबर घे. माझं काय चुकलं साहेब? बरोबर घे याला. साहेब साहेब माझं काय चुकलं? हे सगळं आवर आणि चल.
श्रीराम श्रीराम. मालक कोणासाठी एवढा मुहूर्त काढताय? मुहूर्त काढत नाहीये विष्णू. या दिवशीचा मुहूर्त काढला होता मी 2 वर्षांपूर्वी शुभ्रा आणि आदिनाथच्या लग्नाचा. अरे देवा, आज त्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस नाही का? कसा विसरलो मी. त्याचीच खात्री करून घेत होतो. मागच्या वर्षी दोघेही जोड्याने आले होते आशीर्वाद घ्यायला. या वर्षी कामामुळे राहून गेलं असेल. विष्णू, तू जरा मुंबईला घरी फोन लाव आदिनाथला. आत्ता लावतो. लागला लागला. हॅलो हॅलो, मी विष्णू बोलतोय वाड्यावरून. मालकांना बोलायचं. 1 मिनिट. हॅलो, कोण? मधू का रे? अरे आदिनाथ आणि शुभ्रा यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. माझ्या पण द्या. हो हो. आहेत का ते? सकाळपासून बाहेर गेलेत. कुठे गेलेत? मधू, अरे ठिकाण माहित असेल ना? काहीच माहित नाही. तू विचारलं नाहीस का त्यांना? इतके कसे बेफिकीर राहू शकता रे तुम्ही? तू आधी आदिनाथला फोन लाव आणि मलाही फोन करायला सांग त्याला. मी वाट बघतोय. कळलं का मधू? ठेवतो फोन. काय झालं मालक? एवढं का रागावला? सकाळपासून दोघं बाहेर गेली. कुठे गेली, केव्हा परत येणार आहे, कुणाला काही माहित नाही. श्रीराम श्रीराम. विष्णू, माझ्या मनात सकाळपासून हुरहुर लागून राहिली आहे. तू आदिनाथला त्याच्या त्या मोबाईलवर फोन कर बरं. नंबर आहेत त्याचा डायरीत. हो बघ जरा. करतो. इथे आदिनाथ असं लिहिलेलं आहे. लाव फोन लाव. लावतो. के कसे बेफिकीर राहू शकतात कळत नाही मला. मधुनी असं करावं याचं आश्चर्य वाटतंय जास्त. श्रीराम श्रीराम. लागला का फोन? नाही, ती बाई बोलते. कोण बाई? फोन नाही लागला की ती कंपनीतून बाई बोलते ना, तीच बोलते. तू पुन्हा प्रयत्न कर. करतो. कर, पुन्हा प्रयत्न कर. श्रीराम श्रीराम. बरं, यांनी तरी सांगून जावं की नाही की बुवा आम्ही इथे इथे जातोय, इतके वाजता येणार आहे. पण नाही. श्रीराम. लागला? नाही. श्रीराम श्रीराम.
पण कुठे जातोय? कळेल. सांगा ना, कुठे जातोय आपण? सांगेन. तुम्ही काहीच बोलत नाही, कसं कळणार मला? माझ्यावर किती विश्वास आहे? आदिनाथ, माझ्यावर आहे ना विश्वास? संपूर्ण. जितका माझा माझ्यावर नाहीये त्याही पेक्षा जास्त. जिथे घेऊन जातोय तिथे चल, अगदी निश्चिंतपणे. कितीही झालं तरी मन शांत राहू शकत नाही. कितीही दूर जायचं ठरवलं तरी पाठलाग नाही थांबवता येत. सॉरी आधी, आयुष्यातून मला तू दूर केलं असशील, पण मनाने मी दूर होणार नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असलास तरी मला माग काढावाच लागणार. आदिनाथ, हळू. अहो, काय झालंय तुम्हाला? मनातल्या कल्पनांचा वेग गाडीच्या वेगापेक्षा जास्त आहे. सॉरी, तोच गाठायचा प्रयत्न झाला. कुठल्या कल्पना? आहेत, कळते. आदिनाथ, काय चाललंय तुमच्या डोक्यात? इतकी घाई का करताय? काही गोष्टी आपोआप घडतात, त्या कधी घडल्या तरी घडतातच. त्यांना वेळेची मुदत नसते. पण ज्या गोष्टी घडवायच्या असतात त्या योग्य वेळीच घडवायला हव्यात. नेमकं काय आहे तुमच्या मनात? मला पहिल्यांदा भीती वाटते. नको एवढा विचार करूस, कारण मी त्यावर खूप विचार केलाय. कसला विचार करताय तुम्ही? काय बोलताय? प्लीज मला सांगाल का? नमस्कार वजलवार साहेब. हे कोण? यांचं सलून आहे. काय केलं याने? केलं नाही, करायला आले. काय हजामत? कोणाची? आणि इथं कशाला आलेत? विमान उडवायला. मी आणलंय अभिमानसाठी. ए चल बाहेर निघ, चल. हे पोलीस स्टेशन आहे, सरंजामे. हो, मी कुठं म्हटलं सलून आहे म्हणून? ते कळतंय मला. कळतंय ना? मग इथले काही नियम असतात. कोर्टाच्या परवानगी शिवाय काही पण करता येत नाही. का? धोका असतो ना. कसला धोका? मुलगा माझा आहे, त्याची दाढी करण्यासाठी मी एक माणूस आणलाय, त्याच्यापासून कसला धोका? मुळात एक बाप आपल्या मुलाच्या गालफाडावर वाढणाऱ्या एकेका खुंटाचा विचार करतो, त्याच्यापासून काय धोका आहे? धोका तुमच्यापासून नाही हो,
धोका त्या वास्तऱ्यापासून असतो, कारण वास्तऱ्याले नातं कळत नाही ना. हो पण आणि त्याच्या असल्या दिसण्याले तोच जबाबदार आहे. आमच्याकडं दाढी करायला माणूस असतो, पण त्यालेच दाढी करायची नाही, त्याला आम्ही काय करणार? मला एकदा भेटू द्याल त्याला? जावा बेटा, फक्त वागताना मानेच्या वरचा भाग वापरला तरी चालेल बरं का? हा बर. काय चाललंय काय तुमचं बा? काय नाही रे, तुझी वाढलेली दाढी करायला एक माणूस आणला, मात चढला यांना. जाऊ दे, तू सुटून एकदा बाहेर ये, मीच करतो यांची हजामत. आणि काय आहे, किती दाढी वाढलीस? दाढी करायला तयार नसतो काय? आलो ना सुटून एकदा बाहेर की करतो दाढी, वत्सलवारच्या नावानं. खरं तर मी तुला एक प्रायव्हेट गोष्ट सांगायला आलोय. प्रायव्हेट? काय? तुला काही पाहिजे असेल तर इथे आपला माणूस आहे, खास माणूस. परमेश्वर, हा खास माणूस आहे. काय नाव आहे याचं? शिंदे. शिंदे. काय पाहिजे असेल तर त्याच्याकडे माग, वजलवारकडे जाऊ नकोस. तुम्ही घरी निघा, निघा निघा, आराम करा घरी जाऊन. बाय. काय लागलं तर सांगा. आदिनाथ, तुम्ही माझं ऐकत का नाही आहात? प्लीज गाडी जरा हळू चालवा. मला माझ्या पुढे कोणी गेलेलं आवडत नाही. मला माझ्या पुढे कोणाला जाऊ द्यायचं नाही. कोण जाणार आहे तुमच्या पुढे? आदिनाथ, आदिनाथ, हे बघा. व्हॉट्स हॅपनिंग मिस्टर शास्त्री? किती स्पीडनी गाडी चालवत आहे? मी सुद्धा हेच म्हणत होते यांना. कसली इतकी घाई? वेगाचं घाई हे एकच कारण नसतं, वेगळंही असू शकतं. वेल, इफ यू डोंट माइंड, मला ते कारण कळू शकेल? मे बी स्पीड इज माय पॅशन. शांतपणे विचार करून पावलं उचलणाऱ्या मिस्टर शास्त्रींना मी ओळखतो. मला खरंच भीती वाटत होती. मला ही काळजी वाटली म्हणून मी गाडी थांबवली. नाही, काम करा ना, तुम्ही गाडी चालवा, मी मागे बसतो. या.